आजच्या ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित मार्केट कमिटीचे माझे सहकारी सगळे संचालक, जुन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी, व्यापारी आणि सर्वच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू भगिनींनो, आजच्या पत्रकार परिषदेला थोडा उशीर झाला, त्यामध्ये दिलगिरी व्यक्त करतो कारण छगन भुजबळ साहेब आले होते, मंत्री महोदय, आणि अतुल शेठ बेनके त्यांच्याबरोबर आहेत, ते येणार होते, सतीलदादा शेरकर ते येणार होते इथे, म्हणून उशीर झाला, म्हणजे त्यामुळे थांबलो, परंतु ते भुजबळ साहेबांबरोबर तिथे गेले. आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण, प्रयोजन असं की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर या संस्थेने नारायणगाव येथे, वारुवाडी येथे 10 एकर जमीन मागच्या आठवड्यामध्ये 10 दिवसापूर्वी खरेदी केली आणि ती खरेदी केल्यानंतर संस्थेने खरेदी केली, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जुन्नरसाठी खरेदी केली. ती काय आमच्या संचालकांच्या वैयक्तिक कोणाचे नाही किंवा संजय काळेच्या नावावर नाही. आणि ती खरेदी केल्यानंतर काही विरोधी संचालकांनी, 2-3 संचालकांनी किंवा काही व्यक्तींनी इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे मार्केट कमिटीबद्दल, संचालकाबद्दल, माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला, व्यवहाराबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि ते जनतेला प्रत्यक्षात माहीत नाही आहे काय आहे आणि त्यामुळे त्याचा गैरसमज होतो. आणि म्हणून त्यासाठी अतुल शेठ बेनकेंबरोबर माझी चर्चा झाली, सतीलदादाबरोबर झाली, सहकाऱ्यांबरोबर झाली. सहकाराची तालुक्यातील लोकही म्हणायला लागली, साहेब आम्हाला माहिती आहे, परंतु ते सत्य वस्तुस्थिती मांडली पाहिजे, कागदोपत्री मांडली पाहिजे. आणि म्हणून मार्केट कमिटीची होणारी बदनामी, तर जाणीवपूर्वक होणारी बदनामी किंवा आपल्या संचालक मंडळाची, कृषी उत्पन्न बाजार समितीची होणारी बदनामी ही काही योग्य नाही, असं खरं तर आजपर्यंत जुन्नर तालुक्यात कधी झालं नाही. आणि म्हणून त्यासाठी ही पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे. मी त्या क्लिप्स पाहिल्या, काही सगळं पाहिलं आणि तो गैरसमज दूर झाला पाहिजे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, विरोधक बोलतात ते काय आहे हे कळलं पाहिजे. त्यासाठी ही पत्रकार परिषद. कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर ही पुणे जिल्ह्यातली अग्रगण्य बाजार समिती आहे. मी आज आपल्या आशीर्वादानं आणि माझे संचालक मंडळ आपण काम करतोय 8-10 वर्षापासनं, विशेषतः 8-10 वर्षापासनं कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर असेल, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा आणि बेले हे दोन्ही 5ही मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतात. 2004 साली मी सभापती असतानाच आपल्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी बेंगलोर, दिल्लीला टोमॅटो न्यायचे, म्हणून इथं टोमॅटो मार्केट सुरू केलं. तुळशीराम शेठ आहेत, आता माझे संचालक आहेत, काही इथे आहेत, बरेचसे आहेत, सीताराम शेठ आहेत, अनेक मान्यवर आहे, आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे. आणि त्या मागणीवरून मार्केट सुरू केलं 20 वर्षापूर्वी. आज आपलं मार्केट, टोमॅटो मार्केट, महाराष्ट्रातलं 2 नंबरचं मार्केट आहे. धनामेथी मार्केट, भाजीपाला मार्केट आपण सुरू केलं एक 5 वर्षापूर्वी, ते पण त्याला प्रचंड प्रमाणात भाजीपाला येतो. आणि धनामेथी मार्केट आपल्या इथं नारायणगावला आहे. इथे तुम्ही जर आता सकाळी पाहिलं असेल, सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर बीड, सातारा, सांगली, उस्मानाबाद, परभणी, पुणे जिल्हा, नुसता जुन्नर तालुका नाही, आपली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर माला असती तरी इथला माझा शेतकरी त्यांच्या टेम्पोमधून माल घेऊन येतो. 4-5 किलोमीटर टोमॅटोची लाईन लागते आणि सगळे आपले तिथं शेतकऱ्यांनी तो शिस्त लावल्यामुळे तिथं तो 12 वाजेपर्यंत टोमॅटोचा व्यापार होतो. त्याच्यानंतर तरकारीचा बाजार होतो 4 वाजेपर्यंत. सारंगशेट व्यापारी आहेत, दनेशेट पण आहेत व्यापारी, आणि ते टोमॅटोचा पण व्यापार करतात, इथे लोक आहेत. नंतर परत 5 ते 10 वाजेपर्यंत धनामेथीचा व्यापार होतो. ही जागा 7 एकर आहे, ही आत्ता आहे ही, पण 7 एकर असली तरी हे गोडाऊन, 2 गोडाऊन, टोमॅटोच्या पॅकिंग शेड आणि कार्यालय वगळता हातात 3.5-4 एकर जागा आहे. या 4 एकरात जवळजवळ 400-500 कोटीचा टर्नओव्हर होतो आणि एकूण 1000 ह्या 3 मार्केट चालतात. आणि म्हणून त्या काळात मीच मागे 13 एकर जागा पण मी माझ्या काळातच संपादित केली. आदरणीय अजित पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, यांच्याकडून सांगून केली. ते सांगते, बोलतो आता पण जागेची आवश्यकता काय हे सांगतो. ओतूरला देखील जर आपण पाहिलं, इथे आत्ता अनेक आहेत, होंडराव आहेत, अनेक शेतकरी आहेत, आपण पाहिलं असेल, व्यापारी आहेत. जागा पुरत नाही म्हणून मंगल कार्यालय विकत घेऊन तिथं आपण कांदा टाकतो. जुन्नरला धनेशेठ संचेती यांनी त्यांच्या गोडाऊन्स केल्यात, सारंगशेटनी गोडाऊन्स केले, बाहेर ते विदाटे आहेत, दुसरे जे व्यापारी आहेत, कबाडी आहेत, त्यांनी जागा घेऊन बाराकी बांधली, तिथे जागा नाही टाकायला, माल टाकायला नाही. आळे फाट्याला देखील मंगल कार्यालय आपण घेतलीत, तिथे माल टाकतो आणि जागेच्या शोधात आहे. इथे आपण जर पाहिलं असेल तर हे अनिल शेठ मेहर असतील, हे सगळे जर इथले शेतकऱ्यांनी त्यांना टोमॅटो शेड्स भाड्याने दिलेले आहेत आणि तिथे पॅकिंग चालतं.
कोठारीची जागासुद्धा आपण धनामितीसाठी भाड्याने घेतलेली होती, मंगल कार्यालय देखील भाड्याने घेतलेले होते. म्हणजे सांगायचं हे की सर्व मार्केटला जागेची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा आहे. कोणतीही संस्था असेल, विशेषतः शिक्षण संस्था, विशेषतः मार्केट कमिटी, त्याला जागेशिवाय त्याचा विकास नाही. आणि सुदैवाने तुमच्या आमची मार्केट कमिटीचे 5ही उपबाजार जोरात चालत आहेत. इथे नांदगावला तर परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात 3 मार्केट तुम्हाला म्हटलं तसं, इथे 400 कोटीचा उलाढाल आपली होती, 500 कोटीची उलाढाल, मी उलाढाल इथं नांदगावला होते. आणि म्हणून 7-8 वर्षापासून आपण जागेच्या शोधात होतो. तर तिथं आपण मागच्या पंचवार्षिकला देखील, ह्या निवडणुकीपूर्वी मागच्या पंचवार्षिक सांगतो, जागेच्या शोधात होतो आणि जागेची निकड आहे असं सगळ्या संचालकांचं मत झालं. आणि म्हणून 2020 साली 28 नोव्हेंबर 2020ला मागच्या संचालक मंडळाने ठराव केला की आपल्या सगळ्या मार्केटला, नुसते जुन्नर नांदगाव नाही, मंगेश शेठ, की जागेची आवश्यकता आहे. आणि म्हणून तशी पेपरला निविदा द्यावी आणि कोण जे जागा मालक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावेत. आणि म्हणून 28 नोव्हेंबर 2020 साठी आपण जागांची मागणी केली होती. आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, संस्थेचे उपबाजार आवार नांदगाव करता नांदगाव ते आळीफाटा म्हणजेच पुणे नाशिक हायवे लगत असं स्पष्ट म्हटलं होतं, हायवे लगत जागा पाहिजे वगैरे असं म्हटलं होतं. परंतु दुर्दैवाने कोणते प्रस्ताव सादर झाले नाही, प्रस्तावच दाखल केले नाही कोणी.